अहिल्यानगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। त्यांच्या अचानक जाण्यानं नगर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे। राहुरी विधानसभा मतदारसंघातून ते 2 वेळा आमदार म्हणून निवडून गेले। कर्डिले यांनी सहकार, शिक्षण आणि कृषी क्षेत्रात मोलाचं योगदान दिलंय। शेतकरी हितासाठी अनेक योजना राबवून त्यांनी शेतकऱ्यांचा आमदार अशी ओळखही निर्माण केली। जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचं कार्य हाती घेतलं होतं। भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचं वय 67 वर्ष होतं। नगर शहराजवळील बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार आणि माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा अशा पक्षातून त्यांनी काम पाहिलंय। दूध व्यवसाय हा त्यांचा मूळ व्यवसाय होता। 2014च्या विधानसभा निवडणुकीत कर्डिलेंच्या प्रचारासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती। नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते। शिवाजी कर्डिलेंचं आकस्मिक निधन झाल्यानं संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। त्यांच्या निधनाची बातमी समजताच राहुरी नगर आणि परिसरातील जनतेत शोककळा पसरली आहे। बुऱ्हानगर या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। राजकारणात जमिनीवर राहून काम करणारा आणि सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा नेता म्हणून शिवाजी कर्डिलेंचं नाव कायम स्मरणात राहील असं मत अनेकांनी व्यक्त केलंय। तरी कर्डिलेंच्या जाण्यानं अहिल्यानगरच्या राजकीय विश्वातलं एक युग संपल्याची भावना व्यक्त केली जाते। सकाळ माध्यम समूहाकडून सुद्धा शिवाजी कर्डिले यांना भावपूर्ण आदरांजली। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।